ब्रह्मा विष्णू गेले नाही. जे त्या काळात जे होते ते आज आहेत आणि तुमच्या आमच्यासारखेच आहे. लक्षात ठेवा, मी जास्त बोलत नाही, जरा बुद्धी काम करण्यामध्ये पण समजायला तुम्हाला. आता आत्मा राम है, शांती शिका है आध्यात्मिक ज्ञानातून. आत्मज्ञान म्हणलं तर आत्मज्ञान झाले की सर्व जे आजूबाजूचे काही जे धोके धाके आहे, देव कसा आहे, आपण कोण आहे, कुठून आलो, जायचं कुठे, ध्यानाच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञान होते. ते माझा अनुभव आहे. कोणी नेला नाही, तोच ब्रह्म विष्णूचा अवतार आहे आपला. हेच विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मी बसून आहे, कुटुंबा मागचे. हेच राम आहे, ती सीता आहे, हा विष्णू आहे, हेच लक्ष्मी आहे. कोणी मेला नाही, गेला नाही. ब्रह्म विष्णूच्या मूर्ती नाही, रजगुण आहे. रजगुण म्हणजे माया. ब्रह्मा विष्णूच्या मूर्ती दोन्हीच्या आहेत, पण ब्रह्माची मूर्ती नाही. मग ब्रह्म उत्पत्ती करते, विष्णू रक्षण करते आणि शंकर संहार करते. हे दोन देव आहेत, मग उत्पत्ती कशी व्हायला एवढी? आज सगळ्या मावळ जगामध्ये इथे काहीतरी गडबड झाली असायला पाहिजे. ग्रंथामध्ये ब्रह्म उत्पत्ती करते, विष्णू रक्षण करते, हे ग्रंथामध्ये आहे. मग ब्रह्माची मूर्ती नाही ना, मंदिर बी नाही. आणि दोन जे देव हे बी मंदिरात बसवले. महाराज एवढा यात वागत कसा करा, काहीतरी गडबड झाली. ते गडबड तुम्हाला सिद्ध करून देतो. ब्रह्मामध्ये काय, रजगुण मध्ये काय, ती संतती उत्पन्न व्हायला याला मंदिर ब्रह्मदेव उत्पत्ती करते. देवाची माहिती घ्या, प्रत्येक ग्रंथामध्ये लिहिलेल्या ती गोष्टी आहे. संतती उत्पन्न होते, ह्याला रजगुण म्हणलेलं आहे. आणि विष्णू रक्षण करते म्हणजे आत्माला म्हणलेलं आहे. आत्मा रक्षण करते, सद्गुण त्याला विष्णू म्हणलेलं आहे. तमगुण म्हणजे शंकर आहे, समाधी करते आणि मारते. आणि राम कृष्ण गीतेमध्ये चांगले अर्जुनाने सर्वांमध्ये कृष्ण मेला काय, राम मेला काय, तोच आपला अवतार आहे. तुका म्हणे कैसे अंधळे हे जण गेले, जेवढं खरे जेव्हा तुकारामाला मुलगा. आता कोणी मेला नाही, गेला नाही, या आध्यात्मिक ज्ञानातून. आणि मागला परिहार पुढी नाही झाली या दशेना एकही तुकाराम बाबाचं प्रमाण आहे. फुलाजी बाबा काय घेऊन बसले, तुकाराम बाबा काय म्हणला, मागला परिहार. काही मागल्या जमान्यामध्ये आई वडिलांची पुणे तेव्हा संत संघ घडला असेल या जीवाला, तो आता जीव नाही. ज्यावेळेला शंकर ब्रह्म विष्णू जन्मले, तो जीव आजपर्यंत पुढे जाणार आहे, हे लक्षात ठेवा. परमेश्वराची वर घ्या, तेच ब्रह्म विष्णू हे आपला अवतार आहे आणि पुढे बी काढलेला आहे. आत्मा अमर आहे, यावर कोणाही लक्ष केलं नाही. कोणा मागाला सांगणे की आत्मा अमर कसा आहे? अमर आहे, अविनाशी, अखंड आहे, मरण नाही त्याला. अखंड आहे म्हणा म्हणजे आहे कसा, हे स्वतः विचार करा. मी ध्यानात तुम्हाला आधी अनादी आणि ब्रह्म विष्णू आधी अनादी, हे तीन तेच आणि आधी, माझ्या आधी, आपल्या आधी माता पिता, आणि माता पित्याच्या आधी दादा दादी. हे कुठून आले? तेच ब्रह्म विष्णूचा आता तुम्हाला जे म्हणलं, माग कुठोरेचा जीवापासून जीव, जीवापासून जीव. हे कपडा उतरीत आल्यासारखे जुना कपडा घेतो आपण असा, हे ब्रह्म विष्णूचे हे अंश आहे. इथून कपडे उतरीत 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 आधे बनले गेले आणि तोच आत्मा इथे आला. आपल्यापासून मुलाबाळाच्या रूपानं पुढे चालला. कोण मेला, कोण मेला, कुठे गेला देव? हा तुझे झाले स्वतः पण याला ध्यानाची गरज आहे. 9 महिने बंदाचं शिक्षण महाराज किल्ली वगैरे दिसत. तो कोण होता ते? आज फुलाजी बाबा वर्णन करायला लागले. रामाचे राम होते, कृष्णाच्या शंकर जमान्यामध्ये ते लोक होते, आणि आज या जमान्यामध्ये फुलाजी बाबा आला, तुम्हाला वाचवा लागला. अरे माईच्या नावाने कोणता फुलाजी बाबा होता, त्याचा वरच केली का?
माझ्यापर्यंत आणलं. आज मला कळालं जे मी आहो ते तुम्ही आहात, याच्यामध्ये बिलकुल अंतर नाही. माईच्या जन्मात कोणता माहीत नव्हता. ते मंदिरात पूजा केली, आपलं सर्व केलं आणि रामकृष्ण तेही केले. त्यावेळेला उत्पत्ती झाली, संभाळली, तिच्या आम्हाला चक्कर बसलं. माईच्या ग्रहामध्ये कोणता देव होता? तोच देव विश्वव्यापक, ईश्वर चालक, ईश्वर निर्मिती, ईश्वर सहा म्हणजे जन्म करणारा, समाय करणारा आणि सोडून जाणारा. पण तुझं सोडून गेला, पुढे याद चालला. पुढे एकापासून अनेक आणि बीज एकले म्हणजे आत्मा. विश्वनाथ, ईश्वरचा नाथ मध्ये आत्मा, जगन्नाथ मध्ये जगाचा नाथ मध्ये आत्मा, निराकार आत्मा. अनेक नाव दिले. अनंत रूपे अनंत रेषे म्हणजे कुठं तू मानर, तू कोण? आत्मा. सर्व व्यापी म्हणजे सर्वांमध्ये आहे. अवघेच्या त्याला ईश्वरची माझे घर दयाचे मध्ये आहे किंबहुना आपणच त्याला त्या ज्ञानेश्वरीमध्ये ची ओवी आहे. आता माणसाला आपलं देव घेऊन बसलो आणि माझा फोटो झाला की फुलाची बाबाचा देव म्हणून पूजा करायला लागले. पण ज्ञानेश्वराला काय केलं? अवघेच्या राज्य जेवढा जीव फराणी आहे त्याला पदवी दिली ईश्वराची. ज्ञानेश्वरामध्ये कोणी ज्ञानेश्वरी वाचत असाल, अवघेच्या राज्य पटेलाचा म्हणला नाही, ईश्वराकडे बोलते. तुकाराम बाबा वेळी वृक्ष बनतेले आम्हा सोयले आणि आम्ही माणसाला माणूस ईश्वरो कुठं तरी खपला झाला. आपण पाहिजे आपण असे तुकाराम बाबा आपला तो देव एकत्र विभागामध्ये आपला आत्मा आणि मन करारे परसोन सर्व सिद्धीचे कारण हे काहीच कमी नाही. हा कोण आहे हे मला कळून आलं. माझ्यामध्ये जे देव आहे, जे जेवढे अवयव आहे तुमच्यात आहे. अनुसार बघण्याचे लेकर केले हे चालतात. असा फोटो पहा. पण या रामले झाले, मला गडबडी झाली आपल्या भारतामध्ये. हे सर्वांना माहिती आहे. त्या गडबडीमध्ये राहतात. कोणी शिवाजी बद्दल इतिहास काढायला लागले, कोणी आंबेडकरांचा धर्म आहे तिथं गडबडी झाल्या. ते मुलांना धंदा कामा हातात घेतले. तशी आपल्याला भारताची संस्कृती आहे ही छोटी पूर्वीची. मध्ये गडबडी झाल्या, हिंदू मुसलमानाने झगडे झाले, काही ठिकाणी राज्य आले, त्याच्यामध्ये गडबडी होऊन काही धर्माच्या गडबडी झाल्या. मी काही भारतामध्ये पाहायला लागलो, मोठमोठे मंदिर पाडलेले आहेत, मंदिरचा नाश आहे, आता खेळ चालू आहे. पण हे मानव धर्म ईश्वरासाठी. ईश्वराला कोणी पाळणार नाही, ईश्वराला कोणी उचलणार नाही, कोणी टाकणार नाही. म्हणजे असाच आहे. हे पंचतत्वापैकी ईश्वर आहे. हे शरीर नाही, पंचतत्वाचा शरीर आहे. पंचतत्वाचा आत्मा आहे. हे ध्यानातून वरचाला ते काय ज्ञान होते. ते तास तुम्ही समाधीष्ट बसा, तुम्हाला ते काय ज्ञान होते. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वराने बिजू ही चालवली. आमचा मारुती आकाशात जात होता. हाच मार्ग आहे. तुम्हाला पुढे सांगायला लागलो. जनाबाईच्या गवळ्या बोलल्या, हेच मार्ग आहे. अनेक मावळ्या या मार्गात निरानुसार सत्यानुसार जेवढे काही मुसलमान धर्मामध्ये अनेक येशू ख्रिस्तासारखे असे महात्मे ईश्वर प्रसन्न होते. ते आपला आत्मा ईश्वर म्हणजे तुम्हाला सांगता अनेक गडबड होते किंवा आम्ही बाबा देव म्हणते, देव आत्मा बी आहे म्हणते. पण सांगा लागते आत्मावश करायचं हे सत्य. मला काहीच नाही. अरे हे लेकरू आहे ती 40 वर्षाला कोणते मायाचा आश्रम असू देऊ नका. तुम्ही विश्वाचं काम करू शकते. हा 5 तत्वाला मुठीमध्ये घेऊ शकते. आपल्या रावणाला 33 कोटी योग मंदिर टाकले होते म्हणून ग्रंथामध्ये आहे. कोणाचा ते टाकले होते म्हणजे असा रावण त्या देवाला मंदिर टाकणार नव्हता. म्हणजे 33 कोटी देव आपले भारताचे त्यांना माझ्यासारखं पुढे ग्रंथ आणून सगळ्या लोकांना त्याला प्रत्येक माणसाला सामना देत होता. एक शब्द 10 माणसाला प्रश्न टाकला तर एका शब्दामध्ये त्याला तोडत होता. आज देवाबद्दल काय झालं? कोण हा तुम्ही आता? हे जे आहे हे
एक माणसाचं शरीर आहे, ईश्वराचा खंबर आहे. हा माणूस लहान नाही. तुकाराम बाबा तिला इतके बिंदुळे यावर ईश्वरावर कोंदले हरिहराचा मूर्ती बिंदुल्यात येती जाती शोभम. आज मुली आहे तुकाराम बाबा थोडा आणू रेणू थोडा आणि रोकड नंतर तर आकाश एवढा. हे तुकाराम बाबाचा फरमान आहे. यावर मी विचार केलो, तुकाराम बाबा एवढा कसा फोटो एवढाच आहे, मग शब्द का, हे शब्द कोणाचा वापरला. तर आता मला कळालं की मी जेवढा तुम्ही जेवढे आहात आणि तुकाराम बाबाने शब्द वापरला जेवढेच आहात तुम्ही आम्ही आता. हे यानं मुली तयार केला आणि अमेरिकेचा सोहळा लागला. तुम्ही केवढं तुमचं लोकशाही करा विचार. अरे लोकशाही करायला नाही अजून देवासाठी काय भांडण करता सांगा. हे लोकशाही करायला समजायला मला तरी कोणाला बोलायला पत्नी म्हणते अमेरिकेला माझा दोस्त आहे, मी अमेरिकेच्या दोस्ताला बोललो. अरे दोस्तच नाही तू अमेरिकेला बोलतोस काय, ते मी त्याला वापर. मला हा केवढा हा माणूस केवढा आहे एवढंच विचार घ्या. सर्वांच्या तिच्यामध्ये मावलेल्या हातामध्ये तिचे हात कोण आहेत, पण हे केवढं आहे हे माझा विचार झाला, विश्वास आहे माझा. कोणी लहान मोठा नाही माणसाबद्दल. ती दात बाजूला राहू द्या, कामासाठी राहू द्या, नाव राहू द्या, घराचं नाव जातीचं नाव राहू द्या काम करायसाठी, पण परमेश्वरासाठी ठेवले करणं हे विकत आणण्याचं काम आहे असा विचारच नाही. आणि भाषा आणि स्वर्ग हेच आहे. अरे परमेश्वर तीन गुण आहे. कोण मेले असेच फोटो असतो, असे मावळ्यासारखे फोटो आहे. राम आहे, सीतेचा फोटो आता दोघांचा दोन आहे रामी जावर. पण हे आत्मज्ञान हे विसर आणि गडबड झाली काही भारतामध्ये. आज कोणताही ग्रंथ पाहत तुम्ही आता हे ज्ञानेश्वर आहे. शंकरानं कोणता देववश केला, ब्रह्मानं कोणता देववश केला. मी तिथून गेलो की त्यांच्या विश्वास झालाय कार्तिक गणपती त्यांच्या पोटी लेकरांत. मग आज आम्ही अडकड देव मांडत आलो. त्याने पण आले होते भक्ती केली. आता मागं जा कसा पत्ता लागेल नाही मग तुमचा तुम्हाला. आता तरी हुशार राहा तुम्ही, वाचत जा, विचार करा तुम्ही. तेच आपण फक्त आपण विचारायला कमी पडलो, बाकी काहीच नाही. कोणी लहान नाही मोठा नाही या माणसाबद्दल. म्हणजे ते उदाहरण आहे ज्ञानेश्वराचं. त्याला काय दिसलं नाही. जो सरळ आहे आपला शंकराचं वर्णन करतो आपण शंकराधिक ध्यान करत होता. शंकर देखील ध्यानच करत होते. पार्वतीने विचारलं तुम्ही कुणाचं ध्यान करता म्हणे. सगळे लोक तुमचं ध्यान करत. आगम निगम शास्त्र आहे, आगम निगम शास्त्र आहे ते वाचून पहा. पार्वतीने विचारलं तुम्हाला सर्व लोक देव मानते आणि तुम्ही कुणाचं ध्यान करता. त्याला काय म्हटलं आगम निगम ग्रंथ त्याच्यामध्ये सांगलेलं आहे मला की सदाशिव सदाशिवाचं ध्यान करतो. सदाशिव मध्ये आत्मा सदा राहणारा. शंकराला देखील आम्ही शंकराला देण्यास समजतो, पण शंकराला सदाशिव म्हणला. पार्वती सदा राहणारा आत्मा त्याचं ध्यान करतो म्हणला. मी देव नाही. आता तुकारामने सांगलं बाबा देव नाही, शंकर हे देव नाही, शनी देव नाही. त्याने आत्माला वश केले आणि जगाची काय हे लक्षात ठेवा. सर्वांना हे जाणीव व्हायला पाहिजे. सगळे ते आपल्याला समजते. आणि हे काय झालं कशाला स्वतः मी पाहिलो. जास्त अज्ञान केलं, शिक्षण नव्हते, वाटेच नव्हते. काही माझ्यासारख्या हुशार माणसानं स्वतः शिष्याच्या बाबतीत हे सगळं काही केलं. तर तुकाराम बाबा मला तो वेगळी गुरु शिष्यपणा हे त्या धर्माचे लक्षण. मग काय सहज बोलणे हाच उपदेश आहे. पा जेवढे जोडून बोलले मी सांगतो तुम्हाला, तुम्ही सांगू नका कोणाला. या ठिकाणी शिष्याची माती झाली आणि धर्म बुडून गेला. एकानं तुळशीचा मंत्र सांगला, मला फार मोठा आहे. तुळशीला पाणी घालायचे मंत्र सांगले आणि कोणाला सांगू नको. विष्णूचा मंत्र सांगला, वैष्णव ते तसा जप केला. शिवाचे भक्त याने सांगलं शिव 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 म्हणा, हे कोणाला सांगू नका.
हे पण हे विचार करा, आता झालं ते झालं. सर्वांमध्ये जीव होता, मी विचार केला त्या जेवढे जेवढे ऋषीमुनी होऊन गेले प्रत्येक धर्माचे, कुराण बायबल आणि मध्ये अशा प्रत्येक धर्मामध्ये गडबड्या झाल्या. पण सबका मालिक एक है, जे आता जे शाही बाबा म्हणाला हे सत्य. आणि ही भावना घेऊन ग्रंथ घ्या. काही कुणाला दोष द्यायची गरज आहे, द्यायची गरज नाही. स्वयंसिद्ध हा तुम्ही, माझ्यासारखे प्रकाशमय हा तुम्ही. आता तुम्हाला माझ्यावर सांगतो, मला तुम्ही वर्णन करायले पण काही कमी नाही. हे सत्य मला विश्वास बसला. हिंदूंना मुसलमान ख्रिस्ताना पाहिजे तुका म्हणा, परमेश्वरासाठी सूर्यासारखा प्रकाश हा मानव आहे. हे लहान नाही. वाईट वाटायला लागलं मला, तुम्हाला सांगतो मी. झालं ते झालं. ग्रंथ वाचा पाहिजे, ज्ञानेश्वर आहे त्याच्यामध्ये असे घपले केले. ते कोण आहे? ते ज्ञानेश्वर 13वा अध्याय. हे आत्माला ज्ञानेश्वर म्हणले त्यामध्ये. आणि तिकडे ज्ञानेश्वर आहे आणि आत्मा शिवून गेला आणि आम्ही ज्ञानेश्वराचं नाव घेऊन बसलो. लक्षात ठेवल्या पाहिजे, आत्मा हे शरीर आहे निराकार. आणि हे आम्ही ज्ञानेश्वर तेच म्हणत बसलो. पण या आत्मा तुमच्यामध्ये हे मला त्याचा ज्ञानेश्वर आहे शरीरामध्ये आहे ना. निवृत्ती कोण आहे? निवृत्ती ती कला विचाराचा ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्ती, सोपान हे 4 लेकरं भांडवल. मग आता या शरीरामध्ये जर ज्ञानेश्वराचं निवृत्ती असायला पाहिजे. तुम्हाला खरं करून देतो. निवृत्ती मध्ये काय? आपल्या खाण्यात पिण्यात वागण्यात बदल होणं याला म्हणतात निवृत्ती. कोणी असे ज्ञानेश्वरीचे वाचणार आहे. निवृत्ती तिकडे निवृत्ती होता, इथं माहिती मुलं बी होते आणि ते 4 तत्व तुमच्या अंशात जातात. आणि हे मला कळालं म्हणून दाखवायचं तुम्हाला. निवृत्तीमध्ये बदल होणं, खराब खाणं, खराब पिणं, खराब बोलणं, खराब पाहणं हे खरं सोडून देऊन सत्यावर येणं निवृत्ती सारखं, ज्ञानेश्वरासारखं त्याला म्हणतात निवृत्तीमध्ये बदल होणं. हे 2 देव झाले. सोहम हे म्हणायचं सोपान केला. हे राहायला इथं या सोहमला काय केलं? सोपान नाव दिलं तिकडे. ते बी खरंच आहे त्या. आणि मुक्तामध्ये काय? मुक्त आता हे सांगतो, सांगायला काय हे मुक्त म्हणजे काय? गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना, मोह, लोभ, माया हे जोपर्यंत बाजूला होणार नाही. तुम्ही यज्ञ करा, याग करा, जमिनी दान करा, ह्या जटाचं काय पण मुसळावरी जटा होते तरी तुम्हाला मोक्ष मिळणार नाही आणि परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. हे सत्य. ते मोठे शत्रू आहे पण सर्वांमध्ये आहे. आणि मला हे कळलं कसं? बाबाला संसार आहे, लेकरं बाळा आहे, गाडी आहे बसायला, एक फार मोठा प्रश्न आहे. पण ते राहू द्या, स्वतः माझा अनुभव सांगतो. ज्यावेळेस आम्ही कामाला आलो, पागल झाला. आता इतिहास आहे सगळ्याला माहित आहे. पागल झाला. ज्या वेळेला मला समजलं नाही, कुणाला गणाभूताला समजलं नाही ते, आणि ठरवायला समजलं नाही, सोडून दिलं. खायचा कोणकडे पिशावणी पडायचा. तर तेव्हापासून दामाजीला आलो त्या दिवसापासून 40-50 वर्ष झालं मी लेकराला चिड्डी घेतली नाही. माझ्या का पत्नीला झांपण घेतलं नाही. तुम्हाला सांगतो हे घरामध्ये मीठ नाही. तेव्हापासून म्हणून हे साध्य झालं. मी केलं नाही, ऑटोमॅटिक झालं. तुम्ही जसं मला मानायला लागले ते हे बाहेर गेल्याशिवाय पहिले ऋषीमुनी देखील जगानं पारायण तपश्चर्या केले. राम 14 वर्ष वनवासामध्ये गेले. साधू संतांना सुरुवात झाला, एकांत घडला त्याला. आणि हे सगळं ज्ञान म्हणून पुन्हा सुंदर यायला गेले अध्याला जे भांडणी होऊन. आता पांडवनी 12 वर्षे वनवास केला, त्याला प्राप्ती झाली. 4 लोकांच्या
म्हणजे मंदिरापाशी गुरु शिष्य आता कोणाचाही ग्रंथ नाही लक्षात ठेवत नाही. ज्या लोकांना कष्ट खाल्ले, संसाराचा त्याग केला, डोंगरावर गेले, त्याचे इतिहासात शाही बाबा सब कामाले की एक आहे. आपण माना लागलो ते फक्त हे आहे. नाहीतर परमेश्वराचा आत्मा ईश्वराचा अंश आहे. आणि सर्व पहिला करायला लागला नाही स्त्री आणि पुरुष. हे भागवतामध्ये हे उद्धवा मी सगळं करतो, मी पैदा करतो, मी सांभाळ करतो, आणि पण मला माझं नाव घेत नाही, मला ईश्वरचा म्हणला. उद्धवांना सांगलं भागवतामध्ये आहे, अरे तू एकटा ईश्वर कसा तयार करतोस, मला परमेश मी म्हणजे विजेचा आत्मा, किडामुगीचा आत्मा, ज्वारीचा मी सर्वांमध्ये आहो. ज्वारीमध्ये माणसामध्ये जेवढी नर मादी काही बियाच्या चार खाली झाल्या पण काय प्रवेश करतो हे माझ्या लक्षात राहिलं. पण काय प्रवेश म्हणजे हा जीव आपला दुसऱ्याचा जीव आईच्या गर्भात जाऊन पित्याचा जीव आईच्या गर्भात गेला आणि 9 महिन्याच्या नंतर वापस आलो. कोण आहे, कुठं पैदा झाले, हे माता पिता. उद्धवाला समजलं की मला कोणी ओळखत नाही, माझं लेकरूच म्हणतात मला. पण आता आपण मी माझं लेकरू म्हणलो, पण माझा जीव कोणी म्हणलं काय, आता तरी लक्ष करा, आता तरी विचार करा. हे मला उद्धवामध्ये गोष्ट मिळाली भागवतामध्ये. आता कोण आहे, तुम्हीच की. बाप म्हणते उद्धवा, बाप म्हणते माझा लेख. अरे तुझा लेख नाही उद्धवा, तूच आहेस रे. आता तुमच्या लेकराबद्दल करा विचार. कोणता आता देव का तुम्हीच होते, हे भागवतामध्ये गोष्ट विचार करा. हे भागवतामध्ये म्हणजे आता असं काहीच नाही, फक्त आपल्या आत्मस्वरूपाला विसरलो आणि काही भांडणी पण गेला. आणि सर्वांना मी तिथं होतो काल परवा, पण हे आत्मज्ञान झालं. यातून आत्मज्ञान होते, ध्यानामुळे आत्मज्ञान झालं. म्हणजे आत्मा काय आणि तत्वज्ञान, हे पंचतत्वाचं ज्ञान झालं मला ध्यानातून. कधी असा बसायचा पुरा गंगा आल्यासारखी याची पाणी आता वाहून जायचा, उठायचा गडबडून, अरे पाणी नाही. कधी इष्ट रानवा लागल्यासारखं लागायचा जंगलानं, असे भास होयाचे. त्या आज ग्रंथामध्ये आहे पंचतत्वाचा देह आहे. आणि हे ध्यानातून पंचतत्ववत झाले, हे काहीच मोठी गोष्ट नाही. आज आत्मज्ञान झालं, तत्वज्ञान झालं, ईश्वराचं ज्ञान. आज तुम्हाला खरं सांगतो, पाणी याचं सांगायला लागलो मी. आता माणसं मरतात म्हणून सांगायला लागलो, एवढं ज्ञान आहे. हे मग आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे, हे सूर्य अमर आहे, अभि आहे. याला काय ज्ञान नाही, यानं काय राज्य पाहिले नाही, रोज पाप पाहायला पुण्य पाहायला त्यांना. तसं आत्मा त्या बारीचा आहे, ग्रंथामध्ये साक्षी आहे. हे तुम्ही फक्त करून पहा. हे ध्यान मार्ग आहे. प्रत्येकाला काही ना काही मिळाल्याशिवाय राहत नाही. याचा पलकड दुसरं मानवाला सुख नाही. सुख म्हणजे काय, शरीराचं सुख एक आहे आणि आत्मसुख एक आहे. आत्मामध्ये मग्न राहतं, समाधी म्हणतात त्याला. कोण समाधी म्हणलं, कोणी समाधान म्हणलं. आता झाले समाधान, तुकाराम बाबा समाधी म्हणते कोणी याला, कोणी समाधान म्हणलं. झालं काहीच नाही, फक्त आत्मावर करायचं, बाकी काहीच नाही. कोणी आणायचं नाही, काही नाही. रहीन शरीर चलन वलन निश्चय आहे ते उसको गिरधर के नाके, बेकार काम करू नका, काहीच नाही. हा डोळ्याला पास होते असे काही हेंगे पहिल्या नाही. पुरुषाने मेहनत करत होतो तिथं पुरा तीर्थ केले, भारताला पुरा प्रदर्शना घातले दर्शनासाठी. देव देवता पुढे भारताला फुल प्रदर्शना घातली. जम्मू काश्मीर पर्यंत गेलो, तिथं पण कुठेही गेलं हा माणसाच्याच मूर्ती, माणसं दर्शनाला चालले. आणि महात्म्याच्याच मूर्ती जम्मू काश्मीर त्या गुह्यामध्ये नाव आहे त्याचं, जे बसलेले गुहे तिथं काही नाही, फक्त देव आहे. हिमालयामध्ये फक्त दिवा लावली त्याची मूर्ती नाही, काही नाही, नारळ नाही. जायचं दररोजाचं दर्शन घ्यायचं, पाहिलं नाही असं नाही. हे सर्व काही पाहून बसलं.
पण माणूस लहान नाही. मी काय काय ऐकलं म्हणाला मोठ्या माणसाला सारीच्या लोकायला अरे काय माणूसच देव नाही, ते सृष्टी निर्माण करतात कोण आहे? आणि हे या पृथ्वीतला माणूस आता आहे. सृष्टी काही लोकांची आहे ते कुणाला पता नाही. पण ह्या जमिनीतला इथं ही माती चांदीची आहे, इथं कोळसा आहे, इथं डिझेल आहे. हा मिश्री तयार करून हे माणूस काढायला कसा? हे कधीच आहे. आणि तुकाराम बाबा म्हणा तुका कधीचा कधीचा सर्वाच्या आधीचा हे सत्य. मग त्या तुकाराम बाबा पैकी फोटो आपल्यासारखाच आहे. आपण बी तेच आहात, फक्त कमी पडले भारताची छोट बुद्धिमान चालतं आणि याला सर्वांना अधिकार आहे. आता तरी पुढे हात उपदेश नका करू ना जाऊ शकतात, पण भेद आहे तोपर्यंत तुम्हाला नवरा बायको भेद झाला तर संसाराचा सत्याभाग, गावात भेद झाला की गावाचा सत्याभाग, भावा भावामध्ये भेद आला की ते भेद ईश्वरामध्ये असेल तर कधी शांती भेटणार नाही. हे सत्य जास्त बोलत आहे. नमस्कार.